एखाद्या नवरा बायकोचे भांडणं लागले तर मधात शब्द येत असतो आता. आता बस झालं, मी आहे म्हणून बरी आहे, मी आहे म्हणून बरी आहे, नाही तर एखादी पळून गेली असती. सगळ्याच बाया असं म्हणतात, मी आहे म्हणून बरी आहे, नाही तर एखादी पळून गेली असती. मग नांदली कोणती असती तो प्रश्न अजून शिल्लक आहे. विठ्ठल काही नाही महाराज, यांच्या बोलण्याला एकदा सुरुवात झाली आपण फक्त श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा, बाकी काही नाही. ऐका, किती मोठे मिशा ठेवा, घरी जाताना अशा वरती पिळायच्या, वरती. घरी येताना शेंडे दाबूनच घरी यायचं महाराज. आणि जिची त्याची बायको. महाराज तुमचं लग्न झालंय का? चालू आहे त्यांचं, ते मी सारखेच हो. तुमचं नाही म्हणून जाऊ द्या. कीर्तनात एखाद्यानं असा पखवाज वाजवा, बायकोला घरी गेल्यानंतर एवढंच करावं, आज असा कीर्तनात पखवाज वाजिला ना, बायकोनं एवढंच करावं, माणसाची हवाच उतरती मला. आणि ज्याची बायको ज्याला ज्या त्या भाषेत समजून सांगते. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका, वारकाची बायको म्हणते तुम्ही माकी असा न गळा कापा, पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका. कीर्तनकाराची ऐका ऐका, कीर्तनकाराची काय पाहणं कशा कांटाव करून ऐकायला. ऐका ऐका, आमच्यासारख्या कीर्तनकाराची मग झालं नाही, पण कीर्तनकाराची कशाला सांगायचं, झाकली मोठ 1.25 लाखाची. विठ्ठल महाराज म्हणले उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. महाराज म्हणले उजळणं कशाला म्हणतात ऐका बरं. एखादी वस्तू चमकवण्याची प्रक्रिया केली जाते त्यास उजळणं असं म्हणतात. दादा हॅमिंग मारत, आवाज वाढायला लागला, दम लागायला लागला मला बोलताना जरा असं. उजळणं कशाला म्हणतात? एखादी वस्तू चमकवण्याची प्रक्रिया केली जाते त्यास उजळणं असं म्हणतात. उजळले भाग्य. एका शब्दाचा विचार करून जिथं 4 वाजतील तिथं थांबू. हो नाही, टाइम संपला, आपण थांबू. भाग्य कशाला म्हणायचं आहे का? आपल्या दृष्टीनं भाग्य काय आणि साधू संतांच्या दृष्टीनं भाग्य काय? आपल्या दृष्टीनं भाग्य काय हो? एखाद्याला चांगली बायको मिळणं, लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याचा मुलगा चांगला निघणं, लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला लॉटरी लागणं, लोक त्याला भाग्यवान म्हणतात. पण महाराज म्हणले आमच्या दृष्टीनं भाग्य हे नाही. महाराजांनी त्याचा एका प्रमाणात निषेध केलाय. काय? निकटवासवर सतापायी शब्दाकडे लक्ष द्या बरं. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. दारा म्हणजे बायको. भाग्य याच्यात नाही. मग भाग्य कशात आहे? निकट वासवरा संतापायी. संताच्या सहवासात राहायला मिळणं, संत सेवेमध्ये आपलं जीवन व्यतीत होणं, त्याला भाग्यवान म्हणावं. ऐका अजून भाग्य कशात आहे? भाग्याचा उदय. अजून भाग्य कशात आहे? भाग्यवंत मनोजया. अजून भाग्यवंत मनोजया. शरण गेले पंढरी राया. हो याच्यात भाग्य. साधू संतांना जवळ घेणं, देवानं जवळ घेणं, याच्यात भाग्य गाड्या. लोकांना जवळ करणं भाग्य नाही बरं. लोक आज जवळ करतात, उद्या सोडूनही देतात. लोकांचं कसं आहे, लोक कंडिशन नुसार बदलतात. मावल्या बोलत चला. चहात जर माशी पडली तर चहा काय करता? फेकून देता बरोबर. आणि तुपात माशी पडल्यावर तूप फेकता का? ती माशी चोखतान मग फेकता. लोक असे कंडिशन नुसार बदलतात. अजून कंडिशन नुसार म्हणजे सांगू, एखाद्या सरपंचा संघ जर ओळख करून द्यायची असली ना, इथं सरपंच नाही कोणी नाही का? जाऊ द्या.
एखाद्या सरपंच संघ जर ओळख करून द्यायची असली तर लोक म्हणते महाराज सरपंच तर आमचं गाव आहे, जो काही विकास झाला ती साहेबांची कृपा. आणि सरपंच थोडासा पुढे गेला, आखं गाव या अवलादीनच खाल्लं म्हणजे. लोक अशी कंडिशन नुसार बदलतात. अजून सांगतो तुम्हाला, ऐका. कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊन मध्ये मला एका जणाचा फोन आला. सप्त्याची मीटिंग बसलेली होती. एका जणाचा फोन आला, महाराज तुमची तारीख पाहिजे. म्हणलं तारीख शिल्लक नाही, भूतकाळातलं सांगतो. म्हणलं तारीख शिल्लक नाही. म्हणे महाराज नाही, तुम्ही जर नाही आले तर आम्हाला सप्ताहच करायचा नाही. म्हणलं करा, नाही तर नका करू, तो तुमचा प्रश्न. आता त्या मीटिंग मधून, ज्या बैठकीतून, सप्त्याच्या मीटिंग मधून, बैठकीमधून मला फोन आलता का, त्याला फोन कट करायचं ध्यानात नाही. तिनं तसाच फोन घेतला आणि खिशात ठेवला. त्या मीटिंग मधलं एक जण म्हणलं, काय म्हणलं रे महाराज? ते म्हणे नाही म्हणते ना. म्हणे लाव दुसऱ्याला फोन, त्याचा बाप दुसरा. लोक अशी कंडिशन नुसार बदलतात. म्हणून लोकांना जवळ करणं भाग्य नाही गाड्या, देवानं जवळ घेणं भाग्य. तसं आम्हा सर्वांनी आहे ना, सर्वांना आहे ना, देवानं जवळ घेतलंय. म्हणून म्हणतात ना, मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया आहे. का देवा तू आम्हाला जवळ घेतलंस. ऐका, कुठं जर कार्यक्रमाला गेलं ना तर लोक तळ हाताच्या फोडासारखं जपतात. का देवा तू आम्हाला जवळ घेतलं. ऐका, सध्या देवानं जवळ घेतलं तर सांगतो तुम्हाला. हे आता एक 3-4 महिन्यापूर्वी एक सूरज चव्हाण नावाचा मुलगा, सगळ्यांना माहिती आहे हो, इकडे तर सगळ्यालाच माहित असेल, बिग बॉस नावाचा शो होता. सूरज चव्हाण नावाचा मुलगा, लोक त्याला नालायक म्हणायचे, फालतू म्हणायचे, शिव्या द्यायचे, काही म्हणायचे. पण देव कसं जवळ करतो. ऐका, जे लोक त्याला नालायक म्हणायचे, फालतू म्हणायचे, ते लोक त्याच्या मागं, त्याच्या संग फोटो, त्याच्या संग सेल्फी काढण्यासाठी त्याच्या मागं धावतात महाराज. ऐका कसं, महाराज देवानं जवळ घेऊ द्या. महाशिवरात्रीचा पिरियड चालू आहे. भगवान शंकराला तो पिता मानायचा आणि आई मरी माताला तू माता मानायचा. देवानं जवळ घेतलं, काय करता, जगाचं काय घेऊन बसतं. एक वाक्य सांगतो ऐका, देवानं जर आपल्याला एकदा डोक्यावर घेतलं ना महाराज, लोकांना किती खाली वाढण्याचा प्रयत्न करू द्या, कुणी काहीच वाटोळं करू शकत नाही. पण देवानंच एकदा खाली घेतलं आणि लोकांना किती वर नेऊ द्या, काहीच फरक पडत नाही. म्हणून देवानं जवळ घेणं भाग्य. भाग्य याला म्हणावं. उजळले भाग्य आता. आता हा शब्द वर्तमान काळवाचक की एखादी गोष्ट बोलून झाली की मधात शब्द येत असतो. आता विश्वात्मके देवी येणे वागिन्य तोषावी. पण त्याच्या अगोदरची उभी अशी आहे, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी नेले, ते तर माझे उरले पाईकपण. मग आता विश्वात्मके देवी. आता कोठे धावे मन, म्हणजे पहिले धावत नव्हतं, आता निश्चिंतीने पावलो विसाव. म्हणजे पहिले निश्चिंती नव्हती, आता निश्चिंती आहे. हे तुम्हाला कळणार नाही, अजून सोपं करून सांगतो. एखाद्या नवरा बायकोचे भांडणं लागले तर मधात शब्द येत असतो आता. आता बस झालं, मी आहे म्हणून बरी आहे, मी आहे म्हणून बरी आहे, नाही तर एखादी पळून गेली असती. सगळ्याच बाया असं म्हणतात, मी आहे म्हणून बरी आहे, नाही तर एखादी पळून गेली असती. मग नांदली कोणती असती, तो प्रश्न अजून शिल्लक आहे. विठ्ठल काही नाही महाराज. यांच्या बोलण्याला एकदा सुरुवात झाली, आपण फक्त श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा, बाकी काही नाही. ऐका, किती मोठे मिशा ठेवा, घरी जाताना अशा वरती पिळायच्या, वरती. घरी येताना शेंडे दाबूनच घरी यायचं महाराज. आणि जिची त्याची बायको. महाराज तुमचं लग्न झालंय का? चालू आहे त्यांचं, ते मी सारखेच हो. तुमचं नाही म्हणून जाऊ द्या. कीर्तनात एखाद्यानं असा पखवाज वाजवा, बायकोला घरी गेल्यानंतर एवढंच करावं. आज असा कीर्तनात पखवाज वाजिला ना, बायकोनं एवढंच करावं, माणसाची हवाच उतरती. आणि ज्याची बायको ज्याला ज्या त्या भाषेत समजून सांगते. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका, वारकाची बायको म्हणते तुम्ही माकी असा न गळा कापा, पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका. कीर्तनकाराची ऐका ऐका, कीर्तनकाराची काय पाहणं कशा कांटाव करून ऐकायला. ऐका ऐका, आमच्यासारख्या कीर्तनकाराची मग झालं नाही, पण कीर्तनकाराची कशाला सांगायचं. झाकली मोठ 1.25 लाखाची. विठ्ठल बरं सांगून तरी काय करणार आहे, पिपळा खालचा मुंज्याचे हो. काहीच कौतुक नाही. एक माणूस असा बारीक कटिंग करून आला, बारीक कटिंग करून आला आणि बायकोला कौतुकानं म्हणे का ग आज बारीक कटिंग केल्यामुळे मी जरा तरुणच दिसायलो नाही का. बायको म्हणे चप्पी करून यायची ना, बाळा त्यातले दिसले असते. घ्या कसं करायचं आता. काहीच कौतुक नाही महाराज.
महाराज म्हणले संसार कसा आहे म्हणले, संसार फलकटतो संसार येते सार भगवंत. संसारात सुख किती लक्ष दे नाही का, सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे. सुख किती म्हणले माहितीये का, जवस कळतं का, जवसा एवढं सुख आहे. आणि दुःख पाहायला गेलं तर दुःख पर्वता एवढे. महाराज म्हणले संसार कसा आहे, हिरवळ दाखवतो सुरुवातीला. ती हिरवळ बी एवढी बेकार असती, ती ऊस टाचाची चप्पल काय, गालातल्या गालात हसणं काय, चांगल्या संन्याशाला आरबळून लग्न करावं असं वाटतं असली हिरवळ असती. हिरवळ म्हणजे सांगतो तुम्हाला, एखादं लहान लेकरू जर रडायला लागलं तर त्याला काहीतरी आई काय करते, खेळणं देते, चॉकलेट देते, ते पाहिलं की ते शांत बसतंय. अजून सोप्या भाषेत सांगतो, एखादा गावरान शेतकरी, ऐका, शेतकरी पावसाचं वातावरण असावं, श्रावण महिना चालू असावं, सगळं हिरवगार वातावरण झालेलं असावं, आणि ज्याच्याकडे शेतकरीकडे जे जनावरं ढोर आहेत का ते चरायला सोडते, असं हिरव्यागार वातावरण मध्ये चरायला सोडतंय. आणि सोडल्यानंतर जेव्हा दिवस मावळाचा टाइम आहे का, तेव्हा ते सगळे जनावरं धरते आणि गोठ्यात आणून बांधते. तेवढ्यात एक असं एखादं बारीक वासरू म्हणा सुटत आहे ना, अख्ख्या गावाचा याडा हाणून येतोय, पण ते काही त्याच्या हाताला लागत नाही. मग जो गावरान शेतकरी, प्युअर शेतकरी का, तो एकच काम करणार काय, हिरवीगार हातात पेंट घेणार आणि वासराला चुच करणार, य म्हणणार, आणि वासरू जवळ आलं की त्याला धरणार आणि गोठ्यात नेऊन बांधणार. असल्या जातीचा संसार आहे. ही हिरवळ बी एवढी बेकार असते महाराज, चांगल्या संन्याशाला आरबळून लग्न करावं असं वाटतं. एक संन्याशी असा गावातल्या वाट्यावर, गावात वाटा असतो बघा, त्याला कुचर वाटा म्हणतात, गावातल्या वाट्यावर झोपलेला होता. तिकडून एक लग्नाची वरात आली, ते डीजे वगैरे वाजत होतं आणि ते संन्याशी झोपेल होता वाट्यावर, डीजे वगैरे वाजत होता. डचकला, उठला, पाहिलं लग्न. मग ते लग्नात तिथं ते डीजे वाजत होता, नवरदेव नाचत होता. नवरदेव नाचताना ते संन्याशानं पाहिलं आणि संन्याशी म्हणला, काय मजा आहे भाऊ. काय म्हणला, काय मजा आहे भाऊ. आता माऊली ज्ञानोबा वर्णन करतात, तो काय मजा आहे बा म्हणला आणि झोपला. माऊली ज्ञानोबा एका ज्ञानेश्वरीच्या ओवीत वर्णन करतात, मला ती ओवी सांगता येणार नाही. ज्ञानेश्वरीच्या एका ओवीत वर्णन करतात, जे झोपायच्या आधी चिंतन मनन केलं ती स्वप्नात येतं म्हणतात. आणि संन्याशी झोपायच्या आधी काय म्हणला होता, काय मजा आहे बा, काय मजा आहे बा म्हणला आणि झोपी गेला. लागलं ना संन्याशाचं लग्न स्वप्नात. स्वप्नात लग्न झालं, त्याला 3 पोरं झाली. 3 पोरं झाले, 3. ऐका, आता पोरं झाली, बायको, संध्याकाळ झाली, बायको म्हणली सरका पलीकडे. आपण एवढ्या जणांनी एवढ्या जागेत कसं सरकायचं, तो पलीकडे सरकला. एका जणाचा पुरती जागा झाली, सरका म्हणे अजून पलीकडे, आम्ही कसं झोपायचं, सरकलं. 2 पोरा पुरती जागा झाली, आता बायको राहिली. बायको म्हणे मी कसं झोपू म्हणे, अजून पलीकडे सरका. संन्याशी पलीकडे सरकला ना, वाटेहून दिवशी खाली आपडला, कमरेचं माकड हाडच मोडून गेलं. संन्याशानं असं उठून इकडे तिकडे पाहिलं, कुणी बघितलं तर नाही. मनातच म्हणला, ही जर स्वप्नात जर असलंय, खरं केल्यावर कसं असेल. महाराज संसार विचित्र आहे. आपल्याकडे बरं आहे महाराज, तिकडे पुणे मुंबईकडे जाऊ फार विचित्र परिस्थिती आहे. तिकडे त्यांची ती बोलण्याची शुद्ध भाषा, जिथं नाही तिथं शुद्ध बोलायची काही गरज आहे का महाराज. एक जण बायकोला शुद्ध बोलायला गेला, इंग्लिश बोलायला. मला एका जणानं घरी चहा प्यायला नेलं आणि बायकोला इंग्लिशमध्ये. आता त्याला माहिती आहे ना बायकोला इंग्लिश येत नाही, गप असाव ना. तो घरी गेला आणि बायकोला महाराज माझ्या संग आला, म्हणे महाराज आलेत 2 कप टी. काय 2 कप टी, 2 म्हणजे 2, कप म्हणजे कप आणि टी म्हणजे चहा. तो म्हणे महाराज आले 2 कप टी वजनात मानला. आता बायकोला इंग्लिश येत नव्हती, तिनं वेगळंच ऐकलं. तिनं उत्तर दिलं, 2 कपटी येतोय, माय कपटी येतो, बाप कपटी येतो, खानदान कपटी घ्या. कसं करायचं, जिथं नाही तिथं शुद्ध. एक जण असंच महाशिवरात्रीचं मागच्या वर्षी कीर्तन होतं, मी कीर्तनात म्हणलं शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. मागचा म्हणणार नीट म्हणाव ना, ते मागं म्हणायला लागलं शिवभोळा चक्रवर्ती तू माय मई चुलती. काय हानू घ्यायचं समोर. एक जण हरिपाठ शुद्ध म्हणायला गेला, म्हणे सर्वा घंटी राम घ्या. कसं करायचं आता. हो, तिथं नाही तिथं शुद्ध बोलून फार विचित्र आहे. महाराज म्हणले याला म्हणायचं आता उजळले भाग्य, आता मग काय अवघी चिंता. महाराज म्हणले उजळले भाग्य आता. का भाग्य उजळलं,
आमच्या जीवनामध्ये चिंता राहिली नाही, अवघी चिंता. मग महाराज काही लोकांनी प्रश्न केला, का हो महाराज तुमच्या जीवनात नेमकं चिंता काय होती? महाराज म्हणले, आमच्या जीवनात चिंता काय होती? काही मी उद्धार पावेल, काही कृपा करेल नारायण, ऐसा तुम्ही सांगा समाधान चित्त माझे. महाराज म्हणले चिंताच आमच्या जीवनामध्ये राहिली. काही मी उद्धार पावेल, काही कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त. महाराज म्हणले चिंताच आमच्या जीवनामध्ये राहिली नाही. का हो महाराज, का नाही राहिली? अभंगाचं दुसरं संत दर्शनी हाला पद्मनाभ जोडला. संतांच्या दर्शनामुळे आमच्या जीवनामध्ये हा लाभ झाला. काय लाभ झाला? तो भगवंत आम्ही मिळवला. पद्मनाभ जोडला. ऐका, महाराज म्हणले पद्मनाभ जोडला, पण केव्हा? संतांचं दर्शन झाल्यानंतर. म्हणून म्हणतात ना, श्याम तेरे मिलने का सतसंग ही बहाना है, राधे तेरे मिलने का सतसंग ही बहाना है. मथुरा में ढूंढा तुझे, गोकुल में पाया है, वृंदावन गलियों में मेरे श्याम का ठिकाना है, राधे तेरे मिलने का सतसंग ये बहाना है. सूरज में ढूंढा तुझे, चंदा में पाया है, तारों की झिलमिल में मेरे श्याम का ठिकाना है, राधे तेरे मिलने का सतसंग ही बहाना आहे. भगवंत प्राप्तीचं साधन काय असेल तर ते सतसंगत आहे. विठ्ठल महाराज म्हणले संत शिवाय देव कळणं शक्य नाही. ऐका, 15 मिनिटं आपले राहिलेले आहेत, लक्ष देऊ नये. का एक सोपा दृष्टांत सांगतो, फार गोड आहे, अतिशय सुंदर आहे, तुमच्या मनाला लागेल एवढा सुंदर दृष्टांत. लक्ष देऊ नये का, फक्त 15 मिनिट राहिले शेवटचे. ऐका, बघितलं मी तिकडून ते माग असं लावूनच धरलेलं आहे. हो, अर्धा तास राहायला म्हणते. महाराज म्हणले संताशिवाय देव कळणे. लक्ष देऊ नका, फार सुंदर दृष्टांत. लक्ष देऊ नये का, तुकोबाराय भंडारा डोंगरावरती भजन करत होते. लक्ष देऊ नये का, भंडारा डोंगरावरती भजन करत होते. आणि भजत करत असताना एक साधक, आपल्यासारखा एक साधक तुकोबारायकडे गेला. ऐका बरं, लक्ष देऊ नये का, फार सुंदर दृष्टांत, अत्यंत मार्मिक आणि चिंतनीय दृष्टांत. एक साधक तुकोबारायकडे गेला. तुकोबारायला म्हणे, तुकोबाराय मला देव मिळाला पाहिजे. काय म्हणले? मला देव मिळाला पाहिजे. ऐका, तुकोबारायनं सांगितलं सरळ साधा आणि सोपा उपाय, नामसंकीर्तन. जळतील पापे जन्मांतरीचे, आणि कुठं जायची गरज नाही, न लगती सायास, आणि सुखे येतो घरा नारायण, घरी नारायण येतो म्हणले.
म्हणले महाराज माझ्याकडं भजन करायला वेळ नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही उधरती, दोन्ही पक्ष पाही उधरती, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना. दोन्ही पक्ष पाहे उधरती, दोन्ही पक्ष पाहे उधरती, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना. देवाचं नामस्मरण कर. माझ्याकडं नामस्मरण करायला वेळच नाही. साधक म्हणला तू ऐका, संत किती सोपं करून सांगतात, लक्ष देऊन ऐका. माझ्याकडे भजन करायला वेळ नाही, सगळ्यांना लक्ष देऊन ऐका. बरं काय करतो रे म्हणे तू? त्यांना सांगितलं महाराज माझं किराणा मालाचं दुकान आहे. दुकानात बसल्यावर भजन करायचं. महाराज दुकानात बसल्यावर मला गिराईक चालू राहते, गिराईक बंदच नसते, भजनाला माझ्याकडे वेळच नाही. घरी गेल्यावर भजन करायचं. महाराज केव्हा 11 वाजता दुकान बंद करतो, 12 वाजता घरी जातो, केव्हा झोपतो असं उठतोय, 6 वाजता उठतो, 8 वाजता दुकान उघडतो, भजन करायला माझ्याकडे वेळ नाही. किराणा मालाचं दुकान आहे ना तुझं, लक्ष देऊन ऐक बरं. किती सोपं संत किती सोपं करून सांगतात. किराणा मालाचं दुकान आहे ना तुझं, काय काय मिळतं रे म्हणे तुझ्या किराणा मालाच्या दुकानात? महाराज खसखशीपासून तर साखरेपर्यंत सगळं मिळतं माझ्या दुकानामध्ये. बरं संत किती सोपं करून सांगतात, लक्ष देऊन ऐका. महाराज म्हणले तुझ्या दुकानात काय फळ मिळतं का रे म्हणे? काय फळ? हो महाराज माझ्या दुकानात काय फळ मिळतं. तुझ्या दुकानात जायफळ मिळतं का रे म्हणे? जायफळ? हो महाराज माझ्या दुकानात जायफळ सुद्धा मिळतं. तुझ्या दुकानात मायफळ मिळतं का रे म्हणे? मायफळ? हो महाराज माझ्या दुकानात मायफळ सुद्धा मिळतं. तुझ्या दुकानात मिरे मिळतात का रे म्हणे? मिरे? काय बोलता महाराज, एवढं मोठं किराणा मालाचं दुकान आहे, त्याच्यात जिरे मिळतात का रे म्हणे? जिरे? हो महाराज जिरे सुद्धा मिळतात, कालच आणले. तर तुझ्या दुकानात हिंग मिळतं का रे? हिंग? हो महाराज हिंग सुद्धा मिळतं. म्हणे तिथंच तर देव आहे. नाही ना कळलं तुम्हाला? नाही ना कळलं? सोपं करून सांगतो, लक्ष देऊन ऐका फक्त. इकडं पहा, हे काय सांगितलं होतं ऐका. हे काया रूपी फळ. काय काय मागितलं एवढं लक्षात ठेवा. काय फळ? जायफळ, मायफळ, मिरे, जिरे, हिंग आणि देव, एवढं लक्षात ठेवा. आता ऐका, हे काया रूपी फळ. बरं, हे काया रूपी फळ एके दिवशी जायफळ. कळतंय का? बघा, हे काया रूपी फळ एके दिवशी जायफळ, याच्या नादी लागू नको आहे माया रूपी फळ. बरं, एवढा करंट लागला. हे काया रूपी फळ एके दिवशी जायफळ, याच्या नादी लागू नको हे आहे माय फळ. पुढचं तर फार गोडे, आमच्यासाठी तर फार गोडे. मी रे माझ्यासारखा गायक रे, माझ्यासारखा वादक रे, माझ्यासारखा कीर्तनकार रे, माझ्यासारखा कथाकार रे, मी रे हे ज्या दिवशी जिरे हिंग देव. ते जुन्याला लोकाला कळलं. पाणी घ्यायचं म्हणलं तर हिंग, तिथंच तर देवे म्हणले. अहंकार गेला तू का म्हणे देव झाला, आणि त्याच्या उलट अहंकार आला तू का म्हणे वाया गेला. ऐका, मी विनोदानं सांगत असतो. अहंकार आला, ज्ञान आलं की अहंकार येतोच. ऐका, एक माणूस 12 वर्ष अमेरिकाला राहिला. 12 वर्ष, लक्ष देऊन ऐका. 12 वर्ष अमेरिकाला राहिला. आपल्या मातपुरी सारखं एक गाव होतं. गावात आला, खेडं गाव होतं. गावात आला, गावात कुणी रस्त्यानं भेटलं का कोणाला म्हणायचा ह्यो पठ्ठ्या आहे का, ह्यो पठ्ठ्या. 12 वर्ष अमेरिकाला राहिलेला. लोकांची डोकी तिने जाम करून टाकली. कुणी रस्त्यानं भेटलं का, कुणी भेटू द्या, ह्यो पठ्ठ्या का, ह्यो पठ्ठ्या म्हणे. 12 वर्ष अमेरिकाला राहिलेला आहे, कोणाला काही विचारायचंय का? लोकांची डोकी तिने आंबट करून टाकली. काय झालं, एक दिवशी गावात सभा भरली आणि सभेमध्ये सगळ्याला ठरवलं याला 5-5 मिनिटं बोलायला द्यायचं. आता लोक म्हणले ह्यो 12 वर्ष अमेरिकात राहिले, काय दिवे लावले यालाच माहिती, याला बोलू द्या म्हणे 5 मिनिटं. आता ह्यो पुढं आल्यानंतर ह्यो शांत बसव ना, ह्यो बोलल्यानंतर म्हणतो ह्यो पठ्ठ्या का, ह्यो पठ्ठ्या. 12 वर्ष अमेरिकाला राहिलेलं आहे, कोणाला काही विचारायचंय का? लोकांची डोकी जाम झाली होती. सभेतून एक जण कोपऱ्यातून हात वर केला. मला विचारायचं, तो म्हणे ई पुढं. आता पुढं येताना जे त्याला मधी लोक भेटत होती का, ते याला म्हणत होते काहीतरी याला अवघड बरं आलाय. तसं लोकांचे डोके जाम करून टाकलेत. ह्यो म्हणे मत पार पिकीला येणं.
मी बी त्याच उद्देशानं चाललोय म्हणे. ह्यो पुढं आला. पुढं आल्यानंतर विचार म्हणे, ह्यो पट्ट्या 12 वर्ष अमेरिकाला राहिलेला आहे, सांग म्हणे काय विचारायचं विचार. यानं विचारलं काय पाय टप गुळगुळ 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 बट बे हे कुठं झालंय सांग. त्यानं असं डोकं खाजील. काय 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 डबल सांग ह्यो म्हणला टप गुळगुळ 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 बट बे हे कुठं झालंय सांग. त्याचं डोकं लागा नाही. एवढे वर्ष 12 वर्ष अमेरिका राहिलो, एवढी पुस्तकं वाचली, एवढे ग्रंथ वाचले, पण हे टप गुळगुळ काय आपल्या डोक्यात शिरलं नाही. खालची लोक म्हणे सांग आता टप गुळगुळ काय. या कडूला असंच पाहिजे म्हणे, सांग टप गुळगुळ काय म्हणे. त्याला मिळत लागाय ना. तो म्हणे मला नाही सांगतायचं. अहंकार आलेला होता त्याला. तो म्हणे मला नाही सांगतायचं. सांगतो नाही नाही तू 12 वर्ष अमेरिका राहिला ना, सांग म्हणे आता हे काय. खालचे लोक म्हणे सांग आता या कडूला असंच पाहिजे म्हणे, सांग टप गुळगुळ काय. ते म्हणे मला नाही सांगतायचं. ते पूर्ण इरमून गेलं. मला नाही सांगतायचं म्हणे, सांग म्हणे तू. नाही नाही तू 12 वर्ष अमेरिका राहिला, सांग म्हणे आता हे काय. त्याला अहंकार आलेला होता. ह्यो म्हणे नाही नाही मला नाही सांगता. त्यांनी त्याची चुकी मान्य केली, मला सांगता येत नाही म्हणे. थांब सांगतो म्हणे. म्हणे काय आहे आमच्या घराच्या मागं कवटाचं झाड आहे म्हणे. कवटाचं असू दे नाही तर बेलाचं असू दे, टप गुळगुळ काय सांग म्हणे आले. तेव्हा म्हणे काय झालं आमच्या घरी शेळ्या असू दे नाही तर मेंढ्या असू दे, हे टप गुळगुळ काय सांग म्हणे आले. तेव्हा म्हणे काय झालं रात्री 12 वाजता झाडावून कौट पडलं. कौट पत्रावर पडलं. टप पत्राच्या नळगडीनं गुळगुळ 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 खाली गेलं. खाली बकरी होती. बकरीच्या पाठीत पडलं बघ, आणि बकरीवर आली बे आमच्या घरी झाले म्हणे. काय कसं करायचं आता. अहंकार आला तू का म्हणे न सुटे कल्पना अभिमानाची गाठी. न सुटे कल्पना अभिमानाची घेता जन्म कोटी हरी कैसा हरिमुखी गाता हर पल जिंदा हरिमुखी गाता. घेता जन्म कोटी हरी हरिमुखी गाता हर पल जिंदा हरिमुखी गाता. महाराज म्हणले ज्ञान आलं की अहंकार येतोच, तिथं सुटीत नाही. ऐका संतांनी एवढं सोपं करून सांगितलं, पण संतांना लोकांनी किती त्रास दिला. संत म्हणले आमचं ऐका गाड्या, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पण तरी लोकांना नाही ऐकलं गाड्या. ऐका जगद्गुरु तुकोबाराचा गाथा पाण्यात टाकला. पाण्यात किती लोकांना त्रास द्यावा. इकडं पहा किती लोकांना त्रास द्यावा तुकोबारायला. लोकांच्या डोक्यात काही सांगता येत नाही महाराज. ऐका लोकांच्या डोक्यात काय येईल, लोक काय डोक्यात धरून बसतील सांगता येत नाही. सांगू तुम्हाला, लोकांच्या मनात चुकीचं उत्पन्न व्हायला काय लागत. इथं कीर्तनात बसल्या बसल्या तुमच्या डोक्यात चुकीचा विचार उत्पन्न होऊ शकतो. कीर्तनात बसल्या बसल्या ऐका 2 दाम्पत्य होते, नवरा बायको 2 जण. दोघांना लग्नाचे 20 वर्ष झाली, 25 वर्ष झाली, पण लेकरू बाळ होत नव्हतं. लक्ष देऊन ऐका. वैतागले, मुलं बाळ होईना तर, पण देवानं कृपा केली. ऐका लग्नाच्या 25व्या 27व्या 28व्या वर्षानंतर त्यांना एक मुलगा झाला. खूप वर्षानंतर, लग्नाच्या खूप वर्षानंतर एक मुलगा झाला. लक्ष देऊन ऐका बरं का. मूलबाळ नव्हतं, खूप वर्षानंतर देवानं कृपा केली आणि त्यांना एक मुलगा झाला. मुलगा मोठा झाला. मुलगा शाळेत जायला लागला. मुलगा 10वीला गेला. ऐका 10वीला, लक्ष देऊन ऐका. मुलगा 10वीला गेला आणि 10वीला गेल्यानंतर मुलगा आईपाशी गेला आणि आईला म्हणे, आई माझ्या वर्गात सगळ्या मुलांकडे गाडी आहे, मोटरसायकल आहे, माझ्या बापाला मला एक गाडी घेऊन द्यायला लाव.
आईने सांगितलं बाळा कशाला रे, हे सगळं तुझ्यासाठीच कमवलंय, गाडी घ्यायची ना तुला, गाडी घेऊ आपण, पण एक काम कर 12वीला तू जा, 12वीला चांगल्या टक्क्यानं मार्क घे, मी तुला माझ्या स्वतःच्या पैशानं तुला गाडी घेऊन देईन. मुलगा मान्य झाला, तयार झाला, मुलगा 12वीला गेला. मुलानं 12वीला चांगले टक्केवारीमध्ये मार्क घेतले आणि आईकडे आला, आई तुम्हाला म्हणली होती ना गाडी घेऊन देणार, हे बघ मी चांगले मार्क घेतले, माझी 12वी झाली, सगळ्या मुलांकडे गाडी ग, माझ्याकडे गाडी नाही, मला गाडी घेऊन द्यायला. अरे बाळा सगळं तुझ्यासाठीच आहे, तुला गाडी नाही घ्यायची तर कोणाला नाही घ्यायची, तुला गाडी घ्यायची ना, चला आपण गाडी घ्यायला जाऊ. गाडी घ्यायला निघाली. बघा कुठं जाता, इथं कुठं शोरूम जवळ माजलगावला गेले, शोरूम मध्ये माजलगावला गेले आणि गाडी घेतली. कोणती गाडी घेता, अशा गाडीचे नाव सांगते हे मला माहित सुद्धा नाही अशा गाड्या. गाडी घ्यायला गेले, शाईन गाडी, होंडाची गाडी, शाईन गाडी घेतली, शाईन होंडाच्या शोरूम मध्ये घेतली, शाईन गाडी घेतली. आणि गाडी घेतल्यानंतर ऐका, गाडी घेतली, गाडी मुलांना आपल्या ताब्यात घेतली, गाडीचे पैसे दिले, गाडी नावावर करून घेतली, गाडी बाहेर आणली आणि मुलांना सांगितलं आई मी गाडी चालवतोय पण नवीन गाडी घेतली, पहिल्यांदा तू माझ्या गाडीवर बसायचं. मुलाचं बाप आईवर किती प्रेम, तू गाडीवर पहिल्यांदा बसायचं. आई म्हणली बाळा चल म्हणे. मुलगा गाडीवर बसला, आईला मागं गाडीवर बसवलं आणि ऐका मुलानं नीट गाडी चालवता येत होती नाही त्याचं त्याला माहिती. मुलानं गाडी चालू केली, गाडीची स्पीड वाढवली, गाडीची स्पीड वाढते, गाडी मुलानं कधी चालवलेली नव्हती, गाडीची स्पीड वाढते. इकडून आई म्हणते बाळ्या कधी मी गाडीवर बसले नाही रे, गाडी आरामात घे. मुलगा ऐकायला तयार नाही. गाडीची स्पीड अजून वाढते, गाडी 40 वर चालली आहे, गाडी 50 वर चालली आहे, गाडी 60 वर चालली आहे. आई म्हणते बाळ्या मी कधी गाडीवर बसलेले नाही रे, गाडी आरामात घे, गाडी हळू घे, मी कधी गाडीवर बसलेले नाही, मला भीती वाटते. बाळ्या ऐकायला तयार नाही. बाळ्याची स्पीड 100 मध्ये गेली. ऐका मरणाचा प्रवास चालू आहे. आई म्हणते बाळ्या गाडी सावकाश घे रे, मला भीती वाटते. बाळ्या ऐकायला तयार नाही. बाळ्या गाडीची स्पीड अजून वाढवतोय. ऐका मरणाचा प्रवास चाललेला आहे. समोरून ट्रक येते, ट्रक स्पीड मध्ये, गाडी स्पीड मध्ये, ट्रक पुढे येते, गाडी पुढे जाते, ट्रक पुढे येते, गाडी पुढे जाते, ट्रक निघून गेली, गाडी निघून गेली, कोणाला काहीच झालं नाही. तुमच्या मनात आलं तसं काही झालं नाही, पण मला हे म्हणायचं हे तुमच्या मनात आलं कसं. लोकांच्या डोक्यात काय येईल सांगता येत नाही महाराज. संतांना किती त्रास द्यावा. ऐका तरी संतांना जगाच्या कल्याणा, संताच्या विभूती देह कष्टोविती परोपकारी. महाराज म्हणले संतानं जन्म घेतला तुमचं कल्याण व्हावं. किती उपदेश केला. संत म्हणले आमचं ऐका तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही.